धावाही सुरू आहे। एनडीए 110 जागांवर आणि महाआघाडी 89 जागांवर आघाडीवर। तर एनडीए 110 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडी 89 जागांवर आघाडीवर आहे आणि 75 जागांसह आरजेडी आत्ता तरी कलांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरतो। तेजस्वी यांचा पक्ष तेजीत आहे। कलांमध्ये तरी आता आरजेडीने चांगली कामगिरी केली आहे। एनडीए बहुमताच्या जवळपास आहे, मात्र आरजेडीची टक्कर अद्यापही सुरू आहे। या कलांमध्ये या घडीला आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी पाहायला मिळतो। भाजप 61 आणि आरजेडी या ठिकाणी 75 जागांवर। 200 जागांचे हे कल आपण पाहतोय आणि आरजेडीची घोडदौड कायम असल्याचं दिसतंय। 200 जागांचे जे कल हाती आले त्यानुसार आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष 75 जागांसह पुढे आलेला दिसतोय। या ठिकाणी आता फक्त 43 जागांचे कल हाती येणं बाकी आहे। 200 कल आतापर्यंत हाती आलेत आणि 43 कल येणं बाकी आहे। एनडीए 106 जागांवर आघाडीवर तर महाआघाडी 91 जागांवर या ठिकाणी आघाडी। लढाई अद्याप संपलेली नाही। एनडीए 106 तर महाआघाडी 91 जागांवर आघाडीवर आहे। तिथे आरजेडी आता 77 जागांवर पोहोचली आहे। 2020 मध्ये आरजेडीने या ठिकाणी 77 जागा मिळवल्या होत्या, तिथपर्यंत आरजेडी पोहोचली आहे। भाजप गेल्या वेळेला 80 वर होती, ती आता 61 वर या ठिकाणी पाहायला मिळते। जेडीयू देखील 45 वरून इथे 38 वर या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते। नक्कीच काँग्रेसची अजून चांगली कामगिरी झाली तर महाआघाडी कलांमध्ये आघाडी घेऊ शकते, मात्र सध्या तरी आरजेडी 77 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष कलांमध्ये दिसतो। एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। 105 जागांवर एनडीए आणि महाआघाडी 91 जागांवर आहे। म्हणजे अर्थात 10 जागांचा या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 जागांचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसंच एनडीए मध्ये जर पाहायचं झालं तर जेडीयू 38 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर वरचा पक्ष ठरतोय। एलजेपी 5 जागांवर, एचएम 2 जागांवर 62 जागांसह एनडीए अंतर्गत घटक पक्षांमध्ये आघाडी घेतलेली आहे। 107 जागांवर आघाडी एनडीएची। प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य 4 जागी आघाडीवर आहे। आरजेडी 77 आणि भाजप 62 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर प्रशांत किशोर यांचा जनसुराज हा देखील 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आरजेडी 77 पर्यंत पोहोचली, हा त्यांचा आकडा आहे मागच्या वेळेचा। मात्र यामध्ये आणखी बदल होणार का? हा आकडा वाढणार का? तरुणांनी खरंच तेजस्वी यांना नोकरी मॅन असं म्हटलेलं आहे, तर ते होणार का? जेन्सी उमेदवार म्हटलं तर तशा प्रकारे तेजस्वींना पसंती मिळणार का? हा आकडा जर वाढला तर मात्र एनडीएला कठीण असेल, कारण एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये त्यानंतर काटेकी टक्कर असेल। नक्कीच ज्या घरात सरकारी नोकरी नाही त्या घरात सरकारी नोकरी एक दिली जाईल हे आश्वासन तेजस्वी यादव यांचं होतं आणि त्यासह इतरही महिलांसाठी 30,000 देण्याचे त्यांचे आश्वासन होतं। अर्थात या सगळ्याचं नेमकी काय कमाल होते हे पाहणं नक्कीच। 17 जागांचा साधारणतः एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये फरक आहे। त्यामुळे आता महाआघाडी की मग एनडीए या ठिकाणी आकडे सातत्यानं बदलताना पाहायला मिळतात। एनडीए 108 वर तर महाआघाडी आता 95 वर पोहोचलेली आहे। त्यामुळे आता काटेकी टक्कर सुरू झाली आहे। बिहारमध्ये आपण पाहतो भाजप 63 आणि आरजेडी 81 जागांवर पोहोचली आहे। म्हणजे भाजपला 2020 मध्ये जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्या जागांपर्यंत आता लालू प्रसाद यादव यांची आरजेडी पोहोचली आहे आणि 81 जागांवर आता आरजेडी पोहोचली आहे। तर भाजप 63 जागांवर बिहार मधला सगळ्यात मोठा पक्ष या कलांमध्ये आरजेडी पाहायला मिळतो 81 जागांवर आघाडी घेऊन। नक्कीच